जोहार जय आदिवासी। मी अरविंद बेंडगा। आज आपण आलेले आहोत पालघर जिल्ह्यातील कमारे या गावात। आदिवासी संस्कृतीच्या शोधात आपण पालघर मधील कमारे गावामध्ये आलेले आहोत आणि या गावचा आज गावदेव आहे। हा गावदेव ते आज उत्साहाने साजरा करत आहेत। एकंदरीत त्यांच्या गावदेवाविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आपल्यासोबत। रात्रभर गावदेवीच्या मंदिरात जागरण केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गावदेवाची पूजा अर्चा केली जाते। रात्रभर गावदेवीचं जागरण केल्यानंतर गावातील सर्व महिला मंडळी 7 वेगवेगळ्या ठिकाणचं बोरवेलचं पाणी घेऊन गावदेवीचे अंघोळ घालण्यासाठी पूर्ण गाव वाजत गाजत गावदेवीच्या मंदिराच्या दिशेने जाताना आपल्याला दिसून येत आहेत। हीच आपली परंपरा, ही संस्कृती आपण जोपासली पाहिजे। आदिवासीचा मान आणि सन्मान या ठिकाणी जोपासला जातोय। जोहार जय आदिवासी। मी अरविंद बेंडगा। आज आपण आलेले आहोत पालघर जिल्ह्यातील कमारे या गावात। आदिवासी संस्कृतीच्या शोधात आपण पालघर मधील कमारे गावामध्ये आलेले आहोत आणि या गावचा आज गावदेव आहे। हा गावदेव ते आज उत्साहाने साजरा करत आहेत। एकंदरीत त्यांच्या गावदेवाविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। तुमचा आज गावदेव आहे, तर नेमकं गावदेवामध्ये कशी कोणकोणत्या देवांची पूजा करता तुम्ही, किंवा गावदेव नेमकी पूजा कशी केली जाते याविषयी थोडक्यात आम्हाला नक्की माहिती दिली तर ऐकायला आवडेल। प्रथमतः सर्वांना जोहार। गावदेव म्हटल्यानंतर गावाचा पुरेपूर कुलदैवत, आणि कुलदैवत म्हटल्यानंतर आज आपण अगदी बघत असतात आपली कुलदेवाची आमच्या पूर्वजांनी जी जपलेली पूर्वजांची जी मूर्ती आम्ही इकडे आहे। आपण जे आदिवासी आपण हा दगडाला मानणारा देव, आणि खरोखर निसर्ग पूजक आहेत आपण आदिवासी। निसर्ग पूजक असल्यामुळे आपण दगडाला मूल दैवत मानत आहोत, आणि हाच आमचा हा कमारे गावातील मूल दैवत म्हणजे आमचा हा कुलदैवत आहे। आपण बघत आहोत प्रत्यक्षात त्यांची प्रतिमा सुद्धा आहे। तदनंतर आपण त्याच्या साईडला जर बघितला तर आमचे चेडोबा देवाची सुद्धा प्रतिमा आहे। आणि तदनंतर अगदी त्याच्या सभोवताली जर बघितलं तर एक झाड आहे, त्याच्या सभोवताली सुद्धा आपण बघत आहोत की चेडा देवाची प्रतिमा आपल्याला बघायला मिळत आहे। आणि त्याच्या अगदी मागच्या साईडने सुद्धा बघायला गेलं ते सुद्धा चेडा देवाचेच प्रकार आहेत। जसं आम्ही पूर्वापासून आमच्या आजी आजोबा तसेच वाडवडिलापासून आम्ही जपन केलेली आमची जी पुनर्रचना केलेली जी संस्कृती आहे, जे आमचं प्रबोधन आहे, ते आम्ही आजपर्यंत आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही आमच्या युवा पिढीला सुद्धा हेच दर्शवून देणार की कसं आपण आपल्या गावातला गावदेव नेमका कसा साजरा करतो। ह्याबद्दल मी हे 2 शब्द तुमच्या समोर मांडलेले आहे। त्याच्या पुढील पुन्हा मी अरविंद बेंडगा सरांना विनंती करेन की तुम्ही पुन्हा 2 शब्द
मित्रांनो, आपण ग्रामस्थांकडून जाणून घेतलं की नेमका गावदेव काय आहे आणि जे त्यांच्या पूर्वीपार परंपरेनुसार वडिलांच्या पिढीनुसार जी देवदेवता आहेत, कुलदेवता या ठिकाणी आहेत. आज गावदेव आहे, पण गावदेवामध्ये नेमकी कोणकोणत्या देवदेवतांची पूजा केली जाते किंवा आदिवासी हा निसर्ग पूजक आहे. निसर्ग पूजक असून कोणकोणत्या प्रतिमेची किंवा कोणकोणत्या देवांची पूजा करतात याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर एकंदरीत गावदेव जो आपण करतो, मात्र या गावदेवाची पूजा करताना कोणकोणत्या देवदेवतांची नावं घेतली जातात किंवा कोणकोणत्या देवांना पूजलं जातं याविषयी आम्हाला थोडक्यात नक्की माहिती द्या. गावदेव म्हटल्यानंतर आपण आदिवासी रूढी परंपरेनुसार जर बघायला गेलं तर आपला वाघोबा देव, तदनंतर गावतरी माता, कंसरी माता, संवाद सवया देव आहे, असे चांद माता आहे, जागृत माता आहे. अशा आपल्या आदिवासी बांधवांच्या आता जास्त काही मला पण सुद्धा माहीत नाही, परंतु माझ्या पूर्वजांनी मला जेवढं माझ्या कानापर्यंत सांगितलं आहे किंवा मला आज माझ्या सभोवताली जमलेले जे माझे पूर्वजक आहेत ते सांगत आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. त्याबद्दल जेवढी माझ्यापर्यंत माहिती आहे मी तेवढी तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, नेहमी मी आपल्या संस्कृतीविषयी व्हिडिओ बनवत असतो. आदिवासी हा निसर्ग पूजक आहे. धर्तरी माता, कंसरी माता, गावतरी माता, हिरोबा, नारायणदेव, त्याच्यानंतर असे अनेक देवदेवता आहे. पावसे देवा, चांदोबा देवा, सूर्यदेवा, असे आदिवासी म्हटला की पूर्ण निसर्गातील फुलापासून दगडापासून पूर्ण निसर्गात ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांची पूजा करणारा तो म्हणजे निसर्ग पूजक, म्हणजेच आदिवासी संस्कृती. आणि ह्याच सर्व गोष्टी गावदेवाच्या निमित्ताने पूजल्या जातात, जेणेकरून गाव सुरक्षित राहो यासाठी, गावावर रक्षण वाघोबाचं राहावं यासाठी वाघोबा देवाची आजच्या दिवशी पूजा केली जाते. गावागावानुसार थोडीशी आदिवासी संस्कृती बदललेली आपल्याला दिसते. आपल्या भागांमध्ये वाघोबा देवाची पूजा केली जाते, तर या ठिकाणी कुलदेवतेचं आणि चेडोबाचं पूजन केलं जातं हे आपल्याला दिसून येत आहे.
नवनवीन तयारी होत आहेत. तसंच एक आपल्या आदिवासी बांधवांचं प्रत्येकी गावोगावी जाऊन, खेड्यापाड्यात जाऊन, शहरोशहरी जाऊन असं एक मोठं नाव अरविंदजी पेंडगा सर आपल्याला या ठिकाणी लाभले गेलेले आहेत. खूप खूप आभार आहात सर. तुम्ही अगदी दुपारच्या सत्रामध्ये तुमची वर्णी या ठिकाणी लावली गेली. तुमच्या माध्यमातून काही त्या ठिकाणी कार्यक्रम, त्याच्यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही काही फोटो सुद्धा स्केच केले गेले. त्यामधून तुम्ही अगदी ते भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी मांडणार आहात. कारण की युट्यूब म्हटल्यानंतर आज जे आपण इथे करतोय ते लाईव्ह प्रमाणे आपण आज बघू शकतोय, पण येणारी पिढी ही वर्षानुवर्ष बघू शकते या युट्यूबच्या माध्यमातून, आणि त्यामधून आपली संस्कृती पुढे येईल. ते मांडण्याचं काम, ते दाखवण्याचं काम या ठिकाणी अरविंदजी पेंडगा सर आपल्याला त्यांच्या कृतीमधून, त्यांच्या वेगवेगळ्या शब्दामधून या ठिकाणी ते दाखवणार आहेत. तर प्लीज कुठलाही वेळ वाया घालवायचा नाही मिळत, कारण की त्यांना सुद्धा लांबचा प्रवास आहे. ते सुद्धा मला म्हणत होते, अगदी मी त्यांच्याशी मुलाखत घेत असताना ते आम्हाला म्हणत होते की हे माझं तर रोजचं आहे, सांगते मी आज इथे आहे तर उद्या दुसरीकडे असते माझं, कारण की मला माझ्या समाजावर प्रेम आहे, माझ्या समाजाची आपुलकी आहे, म्हणून मी हे करत आहे. आणि खरोखरच अशा व्यक्तीला मी मानाचा जोहार देतोय. तर प्लीज सर्व माझ्या कमारे गावातील बंधू भगिनींना विनंती असेल की तुम्ही लवकरात लवकर उपस्थिती नोंदवा. जोहार होत आहे. आपण बघत आहोत सुभाष पडवले आणि तुकाराम ठाकरे यांच्या शुभ हस्ते त्या हिरवा देवाचं पूजन होत आहे. आज आपली संस्कृती, आपलं दैवताचं पूजन आपण आपल्या गावामध्ये बघत आहोत. खूप प्रतिमेचं पूजन होत आहे. जोरदार मित्रांनो टाळ्या कमी पडल्या नाही पाहिजेत. बिरसा मुंडा ज्यांनी मोठा लढा दिलेला आहे आपल्यासाठी, आणि त्यांच्या या लढाईमुळे आज आपण इथं आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या थांबता कामा नये, कारण की या थोर समाज सुधारकांनी आपल्याला या ठिकाणी आपलं भविष्य घडवून दिलेलं आहे. म्हणतात ना की शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला, एक ही कहाणी आहे. आणि खरोखरच आपण राज्यघटनेचे शिल्पकार आणि संविधानाचे शिल्पकार याचं सुद्धा पूजन होत आहे, कारण की त्यांच्याच याला गर्व आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानामुळे आज आपण जे काही आहे ते इथे आहोत. त्यांच्या प्रतिमेचं पूजन आहे. तर बंधूजी गिंबल आणि शंकरजी लढे यांच्या शुभ हस्ते मात्र त्या प्रतिमे तसेच आपण बघत आहोत स्वर्गवासीय कालुरामजी काका बघत आहोत. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलं जात आहे. त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. प्रथम स्त्री शिक्षिका, प्रथम मुख्याध्यापिका आपण बघत आहोत, ज्यांनी स्त्रियांसाठी प्रथम शाळा उभारली, त्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जाते. लक्ष्मी गिंबल आणि रंजना धानवे यांच्या या ठिकाणी आपण हे मॅनेजमेंट दर्शवलं गेलेलं आहे. जो आपला पुष्पगुच्छाचा तद्दन आपण वळूयात. वळणार आहोत आपण, श्रीफल वाढवणार आहोत, म्हणजेच आपण श्रीफल वाढवून घ्यायचं आहेत. आणि खरोखरच आपण बघत आहोत अरविंदजी पेंडगा सर त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांचे हे छायाचित्र या ठिकाणी युट्यूबच्या कॅमेऱ्यामधून कैद करत असताना आपण बघत आहोत. खूप चांगला लेखाजोखा आहे त्यांच्या माध्यमातून. आज आदिवासींची प्रगती, आदिवासींची रूढी, परंपरा, संस्कृती, प्रबोधन कसं जपलं गेलं पाहिजे, त्यासाठी प्रत्येक गावोगावी, पाडोपाडी, खेड्यापाड्यात जाऊन अगदी महाराष्ट्रभर फिरत असतात अरविंदजी पेंडगा सर. आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. आदिवासींचं प्रबोधन घडलं पाहिजे. आदिवासी खऱ्या अर्थाने कोण आहे, त्याचं अस्तित्व काय आहे ते या ठिकाणी दाखवत असताना, कारण की तलासरीहूनचा प्रवास आज कमारे गावामध्ये येत आहे. आणि खरोखरच आपण प्रत्यक्षात त्यांना आपण युट्यूबवर बघत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. आज तलासरी गाव जर म्हटलं गेलं तर अगदी गुजरात बॉर्डरच्या अगदी पायथ्याशी आहे, परंतु तिथून आज आपल्या समाजाकरिता आज त्यांनी खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे. जेवण वाढण्यासाठी मुलं उपस्थित नाही आहेत, तर प्लीज जिम्मेदारी घ्या. आपण बोलत आहोत श्रीफलाकडे, जो श्रीफल वाढवला जातोय विठ्ठलजी कोल्हेकर आणि जे कोणी पडद्याच्या साईडला आहेत आपल्यासाठी या ठिकाणी मोकळी जागा उपलब्ध केलेली आहे. तुम्ही खुर्चीत बसा किंवा इथे ज्या सतरंगी अंतरलेल्या आहेत त्याच्यावर येऊन बसायचं आहे.
आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. श्रीफल वाढवला जातोय विठ्ठल कोलेकर सर यांच्या माध्यमातून. या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. आज आपल्या गावाचं गावतरण आपण बघत आहोत. आपण बघत आहोत सांबळ नृत्य जे या ठिकाणी सादर केलं जात आहे. त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. गावामध्ये लाभली गेली आहे खूप सुंदर वाद्य आपण बघत आहोत. आपली संस्कृती आपली परंपरा आपलं प्रबोधन या ठिकाणी जपत असताना आपण बघत आहोत. आदिवासींचा वारसा आपण बघत आहोत. खऱ्या अर्थाने कसा असावा, आदिवासींची वाद्य कशी असावी हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी दाखवत असताना आपण बघत आहोत. आणि हे आदिवासीचे एक प्रमुख वाद्य आहे. खरंच अगदी आपल्या बोली भाषेने आम्हाला या ठिकाणी त्यांचा प्रमुख जो कारोबार आहे आणि खऱ्या अर्थाने आपण बघत आहोत अरविंदजी बेंडगा यांचं जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. एक उभरता नाव आहे. आज पालघर जिल्ह्यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून असो आपल्या प्रत्येक कलाकारामध्ये कलाकार कसा असावा, आज आपल्या संस्कृतीचं जोपासना कशी असावी, अरविंद बेंडगा हे आपल्याकडून मांडत असताना त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. अरे कांदा सफेद कांदा इंग्रज सरकारला पोचक्यात बांधा.
कमारे गावाचं गावदेव आहे आणि आदिवासी संस्कृतीविषयी थोडक्यात आम्हाला माहिती द्या. गावदेव का केला जातो किंवा आदिवासी संस्कृती काय आहे हे थोडक्यात आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. सर्वांना जोहार. जय बिरसा, जय भीम, जय संविधान. आज म्हणजे किती वर्ष झाले आम्ही लहानपणापासून आम्ही हा जे कार्यक्रम बघत आहे की आमचे आदिवासी समाजाचे पारंपरिक म्हणजे रीतिरिवाज प्रमाणे ही संस्कृती जपली जाते. मला असं वाटतं की आम्ही पहिले करत होतो पण त्या साध्या आणि सरळ पद्धतीने करत होतो, पण आमच्या दोन ह्या गावदेवाचं जे उद्दिष्ट आहे त्यामध्ये दोन, एक आमची जातमाता आहे आणि एक आमचे गावदेव आहे. गावदेव म्हणजे आमचे चेडा देव, वाघोबा देव आणि कंसरी देव, धरतरी माता वगैरे हे सगळेच आहेत. आणि आमचे विशेष म्हणजे जागमाताचं जे जागरण केलं जातं आदल्या दिवशी ती आमची गणपती देव आहे. जेव्हा सर्व भात जोडणी वगैरे कापणी होते, सरकापणी होते आणि जोडणी होते वगैरे, तर हे गावदेव झाल्यानंतर मग आमचे प्रत्येक वेशीवरती गावदेवाचे ठेकेदार असतात. त्यांना आधी जागमातेचं जागरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावदेवाची हे केलं जाते, सर्व पूजा वगैरे केली जाते. आणि ती गावदेवाची जी पारंपरिक आदिवासी समाजाची संस्कृती कुठेतरी थोडीफार मागे सरकत चाललेली आहे, मागे कुठेतरी दडली जात आहे. आता असं वाटतं की ती पुढे यावी असं आमचं पण एक उद्दिष्ट आहे. आणि आमचं उद्दिष्ट म्हणजे असं आहे की जे पूर्वज होते त्यांचं हे फूल त्यांचं म्हणजे त्यांच्यामध्ये कसं ही एकदम जडलेली होती, म्हणजे मुलापासून कुठेतरी जमिनीमध्ये गाळलेली होती ही नाल संस्कृतीची. आणि आता कुठेतरी ती थोडीफार इकडे तिकडे मागे पुढे होत चाललेली आहे. आणि आपल्याला ही संस्कृती जी आहे ती मागे न सोडता तर पुढे घेऊन जायचं आहे. काही त्यांना प्रश्न पडतो की आपण ह्या संस्कृतीला घ्यायला मागे जायचं आहे की पुढे यायचं आहे. मी सर्वांना एकच सांगते की ही संस्कृती मागे नाही, आपण सोडलेलं आहे. तर आपण कुठेतरी शिकलो म्हणून आपली संस्कृती आपण मागे सोडलेली आहे, तर ती आपली संस्कृती मागून आपल्याला ती पुढे घेऊन जायची आहे. आणि आपल्या पुढच्या इतक्या पिढ्या ज्या आहेत त्या सर्व पिढ्यांना ती माहिती दिली पाहिजे. आपल्या लहान आता जे मुलं वगैरे आहेत त्यांनाही त्याची माहिती भेटली पाहिजे. आणि विशेष म्हणजे ही संस्कृतीबद्दल मी पण कुठेतरी डगमगली होती, मला पण मी हे करत नव्हते, पण मला माझे आदरणीय निसर्गवासी काका कालवण काका धोदडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला हे सगळं शिकायला भेटलेलं आहे. आणि आमचा खूप कमी सहवास त्यांच्या मागे लागलेला आहे, कारण जितकं वेळ आम्हाला भेटायला पाहिजे खूप कमी केलंय. म्हणजे आमच्यासाठी दुःखाची पण गोष्ट आहे. आणि आम्हाला कसं की आज जो मोठा कार्यक्रम करतो तो केवळ काकांमुळे आम्ही करत आहे, कारण त्यांनी जर आम्हाला साथ दिली नसती, एवढा मोठा पाठिंबा दिला नसता तर आम्ही करू शकलो नसतो. आम्ही साध्या सरळ पद्धतीने केले असते. विशेष म्हणजे की आदिवासी संस्कृती लोक म्हणतात की देव आहेत, पण ऍक्च्युली आपले ते देव मिळत नाही. खरं पाहिलं तर आपले जे देवांना वर्षातून एकदा ते देव केले जातात. आणि आपल्या समाजामध्ये सर्व लोक शेताला काम करायचं असेल किंवा कुठे काय काम करायचं असेल तर आपल्या आदिवासी संस्कृतीप्रमाणे जपतात, की आपला संस्कृत जे आहे ते निसर्गमय संस्कृत आहे आणि पिढून पिढ्या हे चालत राहणार. आणि खूप महान अशी संस्कृती आहे, पण त्या संस्कृतीला आपण संस्कृतीचा शब्द फोडाफोड केलेला आहे. त्यामुळे लोकांनी ही संस्कृती जपली पाहिजे आणि ती पुढे नेली पाहिजे, पिढून पुढे नेले. कारण मला ह्या संस्कृतीबद्दल जे आदिवासींचे गाव दैवत जागमातेचे जे कार्यक्रम होतात, पण मला खरं तर माझ्यासाठी ती खूप मोठी ताकद बनलेली आहे आणि माझा खूप मोठा अनुभव आहे, माझ्यासाठी खूप मोठा वाटा आहे त्याचा. कारण मी कधी म्हणजे आज मी जिथे जाते तिथे आदिवासी संस्कृतीचे जे कायदे घेऊन मी चालते, त्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी यश पण भेटते. कारण पहिलेचे पूर्वज जे होते ते गावपाड्यावर आपल्या गावातच सर्व रीतीप्रमाणे सर्व पारंपरिक पद्धतीने न्याय निवाडा वगैरे करत होते. जे आपले गावचे देव आहेत त्याप्रमाणे सर्व करत होते ते. आता तिथे आपल्याला इकडे तिकडे ते सुरू मार्ग आपले हे ते झालेले आहेत वाकडे तिकडे. त्यामुळे ही संस्कृती जपायला खूप लोकांना अवघड पण जाते. पण आपण खरोखर ती मनापासून जर तिचा खोल अभ्यास केला तर आपली संस्कृती नक्कीच टिकून राहील.
आपल्यासोबत PhD केलेले, आपल्या आदिवासी संस्कृतीवरती PhD केलेले सर आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत की त्यांनी आजपर्यंत जी काही आपली आदिवासी संस्कृती अभ्यासले आहे आणि आज ते प्रत्यक्ष गावदेवाच्या उत्सवामध्ये सहभागी झाले, तर त्यांनी जो संस्कृतीचा अभ्यास केला आणि आजच्या या उत्सवामध्ये सहभागी झाले, तर त्यांनी जो अभ्यास केला आणि आज प्रत्यक्ष बघितलं, याविषयी त्यांची प्रतिक्रिया काय आहे किंवा हा पूर्ण माहोल बघून त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मुळात आदिवासी बांधव हे निसर्गप्रेमी असल्यामुळे त्यांचे सर्वच्या सर्व दैवत जे आहेत ते निसर्गालाच देव मानणारी संस्कृती आदिवासी बांधवांच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. जसे की त्यांचे कुलदैवत हिरोबा देव आहे, धगेसर आहे, विजयसर आहे, गायत्री आहे, धनतरी आहे. या सर्वच्या सर्व प्रती त्यांची एक कमालीची भक्ती म्हणू आपण, की निसर्गानं आपणाला जे काही दिलेले आहे, आपण निसर्गाला काहीतरी देणं असतं, म्हणून विविध सण उत्सव आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. आणि त्याचाच भाग म्हणून आज कमारे गावातील आदिवासी बांधव गावदेवाचा उत्सव आयोजित केलेले आहे. आणि या उत्सवानिमित्त मी इथे उपस्थित आहे आणि खूप आनंद वाटला. आणि पुन्हा एकदा आदिवासी बांधवाची एक नवीन संस्कृतीचा एक नवीन अंग मला या ठिकाणी बघायला भेटला, की आपल्या आता सुरू असलेले जे अदानी आपल्या आदिम काळापासून जे गाणे म्हणत आलेले आहेत, जे मौखिक परंपरेने गाणे म्हणत आहे, अजूनही ते चालू आहे. आणि विशेषतः नवीन पिढीमध्ये ते जी संस्कृती आहे आणि ते सर्वच्या सर्व आता मी ऐकत होते की गाणे हे निसर्गावरती आणि त्यांचं जीवन निसर्गप्रेमी आहे असं या ठिकाणी लक्षात येतं. आणि पुन्हा एकदा या उत्सवानिमित्त मी सर्व आदिवासी बांधवांना मी शुभेच्छा देतो. सर्वप्रथम आपला जोहार. आणि माझ्या ग्रामपंचायतच्या तर्फे आमच्या गावामध्ये स्वागत करतोय. तुमच्यामुळे आपण 16 आज पारंपरिक पूजा या ठिकाणी सर्व बांधव या ठिकाणी कार्यक्रम पाडत आहेत. खरं तर आदिवासी संस्कृती आदिवासी नावात संस्कृती आहे आणि आज या देशामध्ये आज आदिवासी बांधव हात बसत आहे. तर आज या सोहळ्यासाठी आज आपण बघत आहात पारंपरिक गावदेवाचे कार्यक्रम आहे. खरं तर या ठिकाणी हमारे समाज बांधवाच्या माध्यमातून आहे त्याचा मला अभिमान आहे. आम्ही या आपल्या निसर्गाचे आज आपल्या आहेत, परंतु आपल्या ज्या समाजाला आज आपल्या व्हिडिओ मी आपल्या देशामध्ये आपण आपली संस्कृती आहे, आपल्या ज्या आदिवासी आहे असेल तर आपले जे जागृती आहे त्या आदिवासींच्या परंपरा या आपल्याला निरंतर आपली मूळ आहे हे आपल्याला जगायला पाहिजे. आता आपल्या असेल किंवा आपले जे गावदेव असेल त्यांच्या माध्यमातून आदिवासी मुळात आपल्याला 2 दिवस आदिवासी करतात. आपण निरंतर आपण आदिवासी आपण जगताना पाहिजे. आपण जागृती काय पाहिजे तर त्यासाठी आपल्याला आपल्या समाजातील सर्व आपले ज्या समाजामध्ये जे आहे शिक्षित असतील आणि पुढाकार घेऊन यासाठी पारंपरिक जे आपल्या आहेत पारंपरिक नंतर आपण किंवा 9 ऑगस्ट लागते.
उद्देश आहेत. आम्हाला बाबासाहेब आंबेडकर आपल्याला या संविधानामध्ये बरेच काही देऊन दिलेले आहेत. या संविधानामध्ये आर्टिकल 13 आहे, अजून तो आदिवासी समाजाला आपल्या स्वायत्त शासनाचा अधिकार दिलेला आहे. परंतु तो स्वायत्त शासनाला कधी मिळेल तर आपल्याला पारंपरिक द्यावे लागेल. आपल्याला पारंपरिक पद्धत आदिवासी आपण काय आहोत बाबासाहेबांनी दिलेला जो मूळ मंत्र आहे की तुम्ही संस्कृती करू पाहिजे तर तुम्ही आपण तुमच्या देशामध्ये वाचू शकतो. याप्रमाणे संविधानात आपले अधिकार आहेत. यासाठी आपल्या रूढी परंपरागत ग्रंथ आहेत. या ग्रंथावर येणाऱ्या कालावधी नंतरांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या बाबासाहेब अधिकारांचं जर जर झाली तरच आपण भविष्यात आपल्या समाजाला पाठवू शकतो. त्यासाठी माझ्या सर्व तरुणांना अशी विनंती आहे की आपल्या चालीरीती प्रथा हे सर्व निरंतर ठेवून आणि संविधानाचे अभ्यास करून आपल्या पुढच्या